अभ्यास तुम्ही किती पण करा, जब तक आप लोग टेस्ट सीरीज नहीं दोगे, सॉल्व नहीं करोगे, एनालिसिस वाइज उसका आंसर क्या आता है, कहाँ गलत गया हूँ, कितना समय लग रहा है, ये सारी चीज़ें नाही करोगे ना, तोपर्यंत पुढे जाणार नाही. इंजिनिअरिंगसाठी ॲस्पायरंट आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही ना काही छान घेऊन येतोय. लवकरच आम्ही टेस्ट सिरीज सुरू करतोय MST CETची, की बाबांनो त्यांना 2-2 चान्सेस आहेत CET द्यायला. एक एप्रिलमध्ये CET होणार आहे आणि एक मेमध्ये CET होणार आहे. तर आपल्याकडे काही स्ट्रॅटेजीज आहेत ज्या की आपल्याला छानपणे फॉलो करणं गरजेचं आहे. आता रिमेनिंग 26 क्वेश्चनमध्ये जय माता दी करायचं. नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती, ज्याचं नाव आहे आलसे इंजिनियर. अरे मला माहिती आहे की तुम्ही जे स्क्रीनवरती मागे पाहताय ते बघून थोडं शॉकमध्ये असाल की यार सर तुम्ही कधीपासून MST CET मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय, आपला जो आलसी इंजिनिअरचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आपण इंजिनिअरिंगचे कोर्सेस आणि इंजिनिअरिंगशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, गप्पा सगळं आपण करतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण होतंय असं की जी ॲडमिशनची प्रोसेस आहे इंजिनिअरिंगची, किंवा पुणे युनिव्हर्सिटी कशी वर्क करते, किंवा CETची प्रोसेस कशी आहे, पर्सेंटेज वाईज कसे कॅप राउंड्समध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो, अशा इन्क्वायऱ्या मला बऱ्याच वर्षापासून सुरू होत्या. आणि म्हणूनच मी आता विचार केला की जे आपलं आलसी इंजिनियर प्रोवालं जे ॲप आहे, त्या ॲपवरती आम्ही सगळ्या 11वी-12वीच्या मुलांना जे की इंजिनिअरिंगसाठी ॲस्पायरंट आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही ना काही छान घेऊन येतोय. लवकरच आम्ही टेस्ट सीरीज सुरू करतोय MST CETची. आणि त्याच्याच सोबत आय नो की या प्लॅटफॉर्मवरती 11वी-12वीची मुलं जी बघणारे व्हिडिओ आहेत ते कमी आहेत, कारण सगळे आपले इंजिनिअरिंगचे प्लेयर्स आहेत माझे लाडके. तर तुमचे जे भाऊ-बहीण असतील ज्यांना रिक्वायर्ड आहे की ही MST CETची तयारी छान करण्यासाठी जर सर गाईड करत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की ते इम्पॉर्टंट आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या भावा-बहिणींपर्यंत, तुमच्या ओळखीच्यांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा. सांगायचा मुद्दा आजच्या पूर्ण या व्हिडिओमध्ये हा आहे की तुम्ही किती पण बोर्डचा अभ्यास केला, सगळी तयारी केली, तर खूप लोकांचे आता चांगले अनुभव आहेत की सर पेपर खूप भारी गेलेला आहे वगैरे वगैरे. पण काही लोकांचे थोडे 19-20 अनुभव आहेत. आता सगळी जी मजा येणार आहे ती फक्त आणि फक्त CET वरती आहे. आणि लक इतकं चांगलं आहे यावर्षीच्या मुलांचं की बाबांनो त्यांना 2-2 चान्सेस आहेत CET द्यायला. एक एप्रिलमध्ये CET होणार आहे आणि एक मेमध्ये CET होणार आहे. त्यातलं बेस्ट ऑफ 2 मधलं काहीतरी एक सिलेक्ट होईल. त्यामुळं हा पण एक इनडायरेक्ट ॲडव्हांटेज आहे, कारण त्या दिवशी, त्या मोमेंटला, त्या 3-4 तासात जे घडतं ते तुमचं पूर्ण पुढचं जे करियर आहे ते डिफाईन करतं. आता झालं असं आहे की फर्स्ट राउंड असतो इंजिनिअरिंगसाठीचा, सेकंड राउंड असतो. जसं-जसं थर्ड राउंड किंवा नंतरचे स्पॉट राउंड येतात, मुलांना टेन्शन यायला लागतं, पालकांना टेन्शन यायला लागतं. मग ते इकडे डोनेशन भरू का तिकडे डोनेशन भरूच्या नादी लागतात. तर आपल्याला तसला काही लोड न घेता या गोष्टी जर आपल्याला सुरळीतपणे व्यवस्थित करायच्या असतील, तर छानपैकी मार्क्स आपल्याला आणायला लागणार आहेत CETमध्ये. आणि तेच कसे आणायचे याची एक बेसिक ट्रिक जे की मला छोटं-मोठं माहिती आहे, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, बेसिकली जर आपण PCMला टार्गेट करत असू, तुम्हाला माहिती आहे ओव्हरऑल 200 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये 100 मार्क्स स्पेसिफिकली मॅथेमॅटिक्सला असतील, 50 असतील फिजिक्सला आणि 50 असतील केमिस्ट्रीला. मार्क्स वाईज तर मी तुम्हाला सांगितलं, पण क्वेश्चन वाईज मार्क्स तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील की मॅथेमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन्स विचारले गेलेत, तर त्यातले प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे ते तुमचे 100 मार्क कव्हर करणार आहे. बट फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 50 क्वेश्चन जर विचारले गेलेत, तर 50चे 50 मार्क्स एक मार्काच्या हिशोबाने ते विचारले जातील. आता याच्यामध्ये जय माता दी वाली सर्व्हिस जी आहे ती सगळ्यात मोठी राहणार आहे आणि आपल्याला तुक्का मारो वाली स्ट्रॅटेजी जी आहे ती कामाला लावावीच लागणार आहे. बट बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की सर माझं नशीब इतकं खराब आहे सर, मी जे तुक्के मारतो तेच माझे चुकीचे निघतात. ओके, डन. सगळंच्या सगळं आपण तुक्क्यावरती डिपेंडंट नाही राहणार आहे. आपल्याकडे काही स्ट्रॅटेजीज आहेत ज्या की आपल्याला छानपणे फॉलो करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, युजुअली बऱ्याच लोकांना पर्सेंटाईल बद्दलचं जे कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर झालं पाहिजे. साधारण 140 आणि 140 प्लस जर तुमचे मार्क्स असतील, तर ते 99 पर्सेंटाईल असं कन्सिडर केलं जातं. आणि ज्याला 99 पर्सेंटाईल आहे त्याचे ब्राईट चान्सेस आहेत की खूप चांगलं टॉप 5 मधलं कॉलेज आणि त्यांना पाहिजे ती ब्रांच त्यांना मिळेल. तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट जे लक्षात आली पाहिजे. 130च्या अराउंड तुमचे मार्क्स असतील, तर ते साधारण 97-98 पर्सेंटाईलच्या आसपास जाईल. 100च्या आसपास जर तुमचे मार्क्स असतील, तर ते अराउंड तुमचे 91 पर्सेंटाईलच्या आसपास जातील. आता काय होतं, लोकांना 90 पर्सेंटाईल म्हणजे खूप भारी वाटतं, पण काय होतं 90 पर्सेंटाईल असून पण आपल्याला चांगलं कॉलेज कधी-कधी नाही मिळत. राइट? का? कॉम्पिटिशनच इतकी आहे की पुढचे जे 10 पर्सेंटाईल वाले लोक आहेत तेच सगळे कॉलेजेस आणि सगळे चांगले-चांगले सीट्स घेऊन बसतात. त्यामुळे आपल्याला कुठेतरी प्लॅन करायला पाहिजे की बाबा कुठेतरी आपण 130-140च्या मध्ये किंवा 140 प्लस जर आपल्याला जाता आलं, तर खूप भारी बेस्ट आयडिया होऊन जाईल. काय असतं बघा, एक-एक सब्जेक्टला आपण जर घेतलं, लेट्स से मॅथेमॅटिक्सला. आता मॅथेमॅटिक्समध्ये काय होतं माहिती, अ, आप 40 क्वेश्चन जे असणार आहे PCM मधले, ते 12वीचे असतील आणि 10 क्वेश्चन जे असतात साधारण 11वीचे असतात आणि कनेक्टेड असतात. म्हणजे 11वीचा आपण काही खूप डेडिकेटेड अभ्यास करायची गरज आहे वगैरे असं काही नाहीये. 12वीच्या कॉन्सेप्टमध्ये 11वीच्या कॉन्सेप्ट्स कव्हर होऊन जातात. इफ यू लुक एट पार्ट 1 आणि पार्ट 2, सिंपल स्ट्रॅटेजी जी आपल्याला यूज करायची ते तुम्हाला सांगतो. 50 क्वेश्चन्स आहेत की नाही, तर तुम्हाला हे बघा,
12 क्वेश्चन्स छान करून जायचे आहेत पार्ट 1 चे आणि 12 क्वेश्चन छान करून जायचे आहेत पार्ट 2 चे, ज्याचे तुम्हाला क्लिअर कट करेक्ट आन्सर माहिती आहेत ते, राइट? आता बघा निगेटिव्ह मार्किंग तर आहे नाही. तर 12 आणि 2 मार्कांनी केलं तर आपल्याला 24 मार्क्स होतात. इथे 12 मार्क आणि 2 मार्क्स ईच केलं तर आपल्याला 24 मार्क्स होतात. हे किती झाले तुमचे? 48 मार्क्स झाले. त्या 48 मार्क्स तुम्हाला किती क्वेश्चन्समध्ये भेटणार आहेत बाळांनो? 24 क्वेश्चन्समध्ये भेटणार आहेत. राहिले किती? 26 क्वेश्चन. आता रिमेनिंग 26 क्वेश्चनमध्ये जय माता दी करायचं. मग आता जय माता दी मध्ये एबीसीडी एबीसीडी करत जावा, बी करत जावा. त्या दिवशी जे तुम्हाला वाटत असेल ते तुक्के मारा मुलांनो. त्यातून आपण काय एक्सपेक्ट करतोय, तुमचं नशीब किती का खराब असू देत, साधारण 26 तुक्क्यांपैकी 10 तुक्के तरी लागतील, है ना? एक टेंटेटिव्हली काही लोकांचे खूप चांगले लागतील. व्हॉटएव्हर इट इज, आपल्याला 24, 24 आणि 10 असं एक 58 मार्क्सचं जे टार्गेट आहे ते आपण इथे घेऊन चालू शकतोय. तर आपल्याला मॅथ्सला किती पण झालं तरी अराउंड 60 मार्क्स आणण्याची ही एक सिंपलशी स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणाल, "सर, सब्जेक्ट वाईज जरा सांगा ना काय-काय येतं?" ते पण मी सांगतो, सगळं डिटेलमध्ये सांगतो. आपली टेस्ट सीरीज पण होणार आहे, त्याच्यामध्ये पण त्याचं पण जे एनालिसिस होणार आहे, त्याच्यातून पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. आत्ता सध्या हे खूप महत्त्वाचे की कसे आपल्याला 60 मार्क्स आणायचे आहेत. राहिला विषय आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. बाळांनो, फिजिक्सबद्दल मी तुम्हाला सांगू तर फिजिक्सचे क्वेश्चन्स बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होतात. त्यामुळे आपण खूप अपेक्षा फिजिक्सबद्दल केलेली नाहीये. तुम्ही बघू शकता 50 पैकी आपल्याला 20 क्वेश्चन छान करून जायचे, है ना? सो टॉप 20 क्वेश्चन त्याची लिस्ट पण तुम्हाला पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी देऊन टाकेल. बट 20 क्वेश्चनचे 20 मार्क्स आपल्याला मिळाल्यानंतर राहिले किती क्वेश्चन? 30. 30 क्वेश्चन्समध्ये आपण फक्त 10 मार्काचे तुक्के एक्सपेक्ट करतोय. सो 10 मार्क्स मिळतील असं जर एक्सपेक्ट करत असू तर हे 20 आणि हे 10 किती झाले बाळांनो? 30. सो यहाँ से 60, यहाँ से 30, 90 हो गया. 90 के बाद केमिस्ट्री. केमिस्ट्रीला काय होतं बऱ्याचदा तुमचे डेफिनिशन वाले पण क्वेश्चन्स येतात. त्यामुळे तिथे ना नंबर ऑफ जे ऑप्शन्समध्ये जे कन्फ्युजन आहे ते जास्त क्रिएट होत नाही. त्यामुळे टेक्स्टबुकला रेफर करून आपल्याला बऱ्यापैकी इथे वर्कआउट करता येईल. इथे थोडी मेहनत घ्यायला लागणार आहे. आय नो बऱ्याच लोकांना केमिस्ट्री आवडत नाही, बट एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने केमिस्ट्री एक नंबर आहे बाळांनो. 30 क्वेश्चन्स 50 पैकी आपल्याला छान टार्गेट करायचे, ज्याचे 30 मार्क्स आपले आलेच पाहिजेत आणि राहिलेल्या 20 मध्ये फक्त 5 मार्क आपण एक्सपेक्ट करतोय. सो राहिलेल्या 20 मध्ये जर 5 मार्क आपण जर एक्सपेक्ट करत असेल, तर टोटल होते 35. हे सगळं जर ॲड केलं तर अराउंड तुमचं 125 होतं. हे आपले बेअर मिनिमम मार्क्स असले पाहिजेत. 125 म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट जर बघितलं तर तुम्ही एक 95-94 पर्सेंटाईलच्या आसपास ऑलरेडी पोहोचताय. आता विषय काय राहिला? आता त्या दिवशीची तुमची तयारी, त्याच्या आधीची तुमची टेस्ट सीरीज. तो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? अभ्यास तुम्ही किती पण करा, जब तक आप लोग टेस्ट सीरीज नहीं दोगे, सॉल्व नहीं करोगे, एनालिसिस वाइज उसका आंसर क्या आता है, कहाँ गलत गया हूँ, कितना समय लग रहा है, ये सारी चीजें नहीं करोगे ना, तोपर्यंत पुढे जाणार नाही. होतं काय माहिती का, सगळं करत 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 आपण बसतो आणि शेवटी काय होतं, 5-10 मिनिटात आपल्याला कळतं अरे आपले 20 क्वेश्चन टिक करायचे राहिलेत आणि मग हे जय माता दी आपलं चालू होऊन जातं. त्याला पण आपल्याला टाइम देणं गरजेचं आहे. म्हणजे जय माता दी पण आपलं थोडं लॉजिकल असलं पाहिजे. काही काही क्वेश्चन्स ना बाबा मला 4 ऑप्शंस पैकी 2 माहिती आहे की नसणारच आहेत. सो यहाँ पे आपकी प्रोबेबिलिटी 50% हो गई ना भाई. तो ऐसे सिनेरियो पे भी आपको काम करना पडेगा आणि त्याला इम्पॉर्टंट आहे की त्याला तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. सो वेळ मिळण्यासाठी टेस्ट सीरीज टेस्ट सीरीजमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला त्याचं एक एनालिसिस कळेल की साधारण मला किती वेळ लागतो, मला येणाऱ्या क्वेश्चनमध्ये मी किती फास्ट करू शकतो आणि न येणाऱ्यामध्ये मी किती वेळ देऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो लवकरच टेस्ट सीरीज अनाउन्स होत आहे आलसी इंजिनिअरचा आलसी इंजिनिअर प्रोवाल्या ॲपमध्ये. त्या प्रो ॲपची लिंक मी खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. अजून पण डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि हो, खूप छान तयारी झाली पाहिजे हे फक्त मनापासून ठरवा. कारण पुढची ॲडमिशनची प्रोसेस आणि पुढचं करियर प्रॉस्पेक्टिव्हने खूप साऱ्या इम्पोर्टंट गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. तर होपफुली हे एक बेसिक एनालिसिस तुम्हाला कळलंच असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला यातले जर क्वेश्चन वाईज जर काय पाहिजे असेल की टॉपिक वाईज आम्हाला बेस्ट वाले क्वेश्चन्स द्या. तर तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जितका छान रिस्पॉन्स द्याल तितका लवकर मी त्याचा पण व्हिडिओ घेऊन येईल. थँक यू सो मच.